नमस्कार. सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी स्वप्ना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, खायला अतिशय टेस्टी क्रिस्पी पोटॅटो बॉल्स. अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आपण हे बॉल्स बनवणार आहोत. त्याचं साहित्य पाहूयात. मीठ घेतलेलं आहे, 2 ब्रेड घेतलेले आहेत, मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, तांदळाचं पीठ, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि इथे मी 3 बटाटे असे उकडून घेतलेले आहेत. चला आता आपण इथे आपलं जे बॉल्सचं स्टफिंग आहे ते तयार करायला घेऊया. इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून. ते सर्व इथे आपण छान हाताने अशा त्याच्या कुस्करून घेणार आहोत. खूप जास्त स्मॅश नाही करायचे, म्हणजे असे त्याच्या छान फोडी राहिल्या पाहिजेत. जेव्हा आपण पोटॅटो बॉल्स बनवणार आहोत त्यामध्ये त्याच्या फोडी खूप छान लागतात खायला. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. आता इथे बघा, मी पाण्यामध्ये ब्रेड असा छान भिजवून घेतलेला आहे. व्यवस्थित असं दाबून पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं. इथे मी 2 ब्रेड वापरणार आहे. कधी लहान मुलांना संध्याकाळच्या वेळी भूक लागली आणि ते स्नॅक्ससाठी हट्ट करतात, त्यावेळेस हा पदार्थ बनवायला अतिशय झटपट आणि सोपा आहे. तुमच्या मुलांना बनवून नक्की खाऊ घाला. आता यामध्ये घालायचा आहे इथे 1 मीडियम आकाराचा कांदा असा कट केलेला, हिरव्या मिरच्या 3 ते 4 कट केलेल्या, अर्धा चमचा इथे लाल तिखट घालायचा आहे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा इथे घालणार आहोत आपण चाट मसाला आणि पाव चमचा इथे हळद घालायची आहे. तर इथे घालायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व साहित्य व्यवस्थित छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व मसाले, ब्रेड, बटाटा सर्व एकजीव असं झालं पाहिजे. छान असं हाताने असं स्मॅश करून व्यवस्थित एकजीव करायचं आहे. यामध्ये इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीरही घालणार आहोत. आता यामध्ये घालायचं आहे इथे तांदळाचं पीठ. इथे मी 1-2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे. तेही व्यवस्थित यामध्ये आपण छान मिसळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा हे पोटॅटो बॉल्स बनवणार आहोत त्याची जी बाइंडिंग आहे ती खूप छान येते आणि क्रिस्पी छान येतो तळल्यानंतर. म्हणून तांदळाचं पीठ किंवा त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातला तरी चालेल, 2 चमचे. हे बघा, आपलं छान इथे व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे. आता याचे आपण असे छोटे छोटे आकाराचे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे असे बॉल्स बनवून घ्यायचे. हे बघा, पटकन होतात, अजिबात हाताला चिटकत नाही आहे. हे बघा तुम्ही, व्यवस्थित आपलं छान व्यवस्थित हे सारण तयार झालेलं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर चीजही घालू शकता. पण हे आपण झटपट बनवत आहोत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये. असेही खूप खायला टेस्टी लागतात.
हे बघा, आता व्यवस्थित सर्व इथे मी छान असे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहे। हे बघा, सर्व इथे छान मी बॉल्स बनवून घेतले आहेत। आता आपण पुढची स्टेप पाहूया। एका वाटीमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे। त्याची अशी छान स्लरी बनवून घेतली आहे थोडंसं पाणी टाकून, आणि 2 ब्रेडचे असे ब्रेड गरम करून मिक्सरला फिरवून त्याचे ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत। आता हा बॉल असा छान स्लरीमध्ये बुडवून आपण या क्रम्समध्ये छान कोट करून घेणार आहोत। सर्व बाजूने असे छान ब्रेड क्रम्स पटकन लागले जातात। तर या पद्धतीने इथे सर्व बॉल्सला आपण स्लरीमध्ये बुडवून नंतर ब्रेडमध्ये असं कोट करून घेणार आहोत ब्रेड क्रम्सने। हे बघा, या पद्धतीने असे छान व्यवस्थित आपण सर्व बाजूने कोट करून घ्यायचे आहेत। सगळे एकदमच करून घेतले ना की मग तळायला पटापट बरे पडतात। अतिशय झटपट आणि खायला अशी खूप टेस्टी ही रेसिपी आहे। टोमॅटो केचप बरोबर खूप छान लागते। हे बघा, इथे मी सर्व बॉल्स असे छान बनवून घेतलेले आहेत। ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित कोट करून घेतले आहेत। आता आपण याला डीप फ्राय करणार आहोत। त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। हे बघा, तेल मस्त गरम झालं आहे। आता यामध्ये एक एक करून सर्व बॉल्स असे सोडून घ्यायचे। आता मीडियम गॅसवर आपण हे छान असे हलवून सर्व बाजूने गोल्डन रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। अगदी पाहू शकताय तुम्ही, पटकन असा बॉल्सचा रंग चेंज झालेला आहे। आता हे आतपर्यंत छान असे खुसखुशीत व्हायला पाहिजेत, म्हणून आपल्याला हे मीडियम गॅसवरती व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। पाहू शकताय तुम्ही, कुठेही आपली कोटिंग सुटत नाही आहे तेलामध्ये, किंवा बॉल्स हा असा तेलामध्ये घातल्यानंतर फुटलेला नाही आहे। पाहू शकताय रंग किती छान आलेला आहे। या रंगावरतीच आपल्याला काढून घ्यायचे आहेत। अगदी क्रिस्पी कुरकुरीत आपले पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत। पाहू शकताय, आहे ना किती सोपी रेसिपी, अगदी झटपट होते। हे बघा, किती सुंदर असा रंग आलेला आहे। तर याच पद्धतीने मी सर्व इथे बॉल्स तळून घेणार आहे। व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत छान असे शिजले जातात आणि खायला खूप चवदार लागतात। असे उलटपुलट करून व्यवस्थित सर्व बाजूने गोल्डन रंगावरती आपल्याला तळायचे आहेत। हे बघा, सुंदर कलर आलेला आहे। चला आता आपण काढून घेऊयात। पाहू शकताय तुम्ही, अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत आपले हे पोटॅटो बॉल्स तयार झालेले आहेत। तुम्ही टोमॅटो केचप बरोबर तुम्हाला आवडेल ते
त्या सॉसबरोबर तुम्ही हे खाऊ शकताय. खायला अतिशय टेस्टी आणि बनवायला अतिशय सोपे, अगदी घरच्या घरी घरगुती साहित्यामध्ये आपण हे छान टेस्टी क्रिस्पी पोटॅटो बॉल्स बनवलेले आहेत. नक्की बनवून पहा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.